नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत व्हाईट बटर चिकन। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे, 2 चमचे दही, कसुरी मेथी, आलं लसणाची पेस्ट असं सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। तर आपण आता मसाल्याची तयारी करूया। इथे 1 चमचा जिरा, 7 ते 8 लवंग, 1 दालचिनी, जावेत्री आणि मिरी असं सगळं आपण तेलामध्ये परतूया। त्यामध्ये 2 मोठे कांदे चिरलेले, उभे चिरलेले घाला। आपल्याला ह्याची पेस्ट तयार करायची आहे। 2 मिरच्या, 1 इंच आलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। असा हा कांदा लालसर रंगावर तळून घ्या। त्यामध्येच आपण 2 चमचे काजूची पावडर घालूया। भरपूर कोथिंबीर, 2 चमचे दही असं सगळं घालून हे आपण मिश्रण फ्राय झालं की त्याचे मिक्सरला बारीक पेस्ट वाटून घेऊया। आता इथे मी 2 चमचे बटर घेतलेला आहे। ते आपण चिकन मॅरिनेट केलेलं ते आपण ह्या पॅनमध्ये फ्राय करायला ठेवूया। थोड्या 5-10 मिनिटांनी असं त्याला पाणी सुटेल। ते पाणी सगळं आटेपर्यंत आपल्याला हे झाकण देऊन, हे बघा इथे मिक्सरला मी पेस्ट तयार केली आहे। आता आपण चिकन कितपत शिजलंय ते बघूया। मॅरिनेट केलेलं चिकन हे पटकन शिजलं जातं। हे असं पाणी सुटलेलं आहे, ते पाणी सुकेपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल। हे आपलं पाणी थोडं एकदा चेक करायचं की खाली तळाला चिकटलं नाही पाहिजे। मसाला करपला तर मग त्या ग्रेव्हीला टेस्ट येणार नाही। असं बघा आपला हा फ्राय झालेला आहे चिकन। छानपैकी दोन्ही बाजूनी लालसर रंगावर फ्राय झालेला आहे। आता हे चिकन आपण दुसऱ्या पॅनमध्ये काढून घेऊया आणि ज्या चिकन फ्राय केलेला त्यामध्येच आपण 2 चमचे बटर आणि ही ग्रेव्ही घालून घेऊया। आणि जो मसाला आहे मॅरिनेट केलेला तो आपण त्यात थोडा घालूया। चांगला शिजू द्या मसाला। सगळं एकजीव करून घ्या। बटर आणि तेल त्या ग्रेव्हीमध्ये एकजीव झालं पाहिजे। चांगली ग्रेव्ही शिजू द्या। आपण आता ते झाकण ठेवून 10-15 मिनटं पुन्हा ग्रेव्ही शिजवून देऊया। सगळ्या मसाल्याचा वास मोडला जाईल। हे बघा छान घट्ट होत चाललेली आहे आपली ग्रेव्ही। पुन्हा एकदा आपण ढवळून घेऊया, जेणेकरून खाली तळाला चिकटलं नाही पाहिजे। थोडेसे मीठ घालूया। आपण मॅरिनेशन केलं तेव्हा सुद्धा मीठ घातलेलं। थोडी साखर। आपली ग्रेव्ही होत आलेली आहे। त्यामध्ये 1 मोठा चमचा कसुरी मेथी, पाव चमचा वेलची पूड हे सुद्धा घालून चांगलं ढवळून घ्या। आता त्यात मॅरिनेशन केलेलं चिकन आपण घालूया। ते सुद्धा एकजीव करून घेऊया। आपलं व्हाईट बटर चिकन तयार होत आलेलं आहे। अनिता सागरी कोली यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन दाबायला विसरू नका,
जेव्हा जेव्हा मी रेसिपी लोड करेन तेव्हा तेव्हा ती रेसिपी तुमच्यापर्यंत पोचली जाईल. आता आपण कोथिंबीर घालूया आणि फ्रेश क्रीम घालून सर्व करूया. तयार आहे आपले बटर चिकन. तुम्ही कशाही सोबत खा, जिरा राईस, नान, रोटी. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.